पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मनपाच्या निवडणूक तोंडावर धुळे पोलिसांची मध्यरात्री फिल्मी स्टाईल छापेमारी, अवैध दारू साठा जप्त, 3 जण अटकेत। धुळे महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना कायदा व सुव्यवस्थेची शिस्त अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत एक मोठी धडक कारवाई समोर आली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य वाहतूक व तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे पोलिसांचं चातुर्य आणि तत्परता पुन्हा एकदा दिसून आलंय। धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळालेल्या अचूक गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक धुळे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी संजय बंबाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष पथक तयार करण्यात आलं आहे। हे पथक 10 जानेवारीच्या मध्यरात्री मुक्टी शिवाराच्या दिशेने गुप्तरित्या रवाना झाले। परिसरात अंधाराचं साम्राज्य असताना हॉटेल एकता परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली। दरम्यान एका ट्रकमधून पिकअप वाहनात मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं। तात्काळ फिल्मी अंदाजात वेढा घालत पोलिसांनी छापा टाकला। अचानक पोलिसांना पाहताच काही व्यक्तींनी पसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना पकडले। या छाप्यात 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे। या कारवाईत 30,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यात अवैध देशी दारूचा मोठा साठा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक, पिकअप वाहन तसेच एक कार यांचा समावेश आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य पुरवठा रोखण्यात ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। या घटनेनंतर जिल्ह्यातील अवैध मद्य तस्करांचे कंबरडे मोडले असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडूनही मिळत आहे। निवडणुकांच्या काळात मतदारांना प्रलोभन देण्यासाठी मद्य पुरवठ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। त्यामुळे धुळे जिल्हा पोलिसांनी वेळीच केलेली ही धडक कारवाई निवडणुकीचं वातावरण शिस्तबद्ध राखण्यास मदत करणारी ठरली आहे। धुळे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अटक केलेल्या आरोपींकडून या रॅकेट मागील इतर व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अवैध मद्य तस्करीला आळा बसावा आणि निवडणूक शांतीपूर्वक पार पडावी यासाठी पोलिसांची ही दमदार कारवाई विशेष महत्त्वाची ठरली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कामगिरी बजावलेली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध प्रकारची दारू, शस्त्र यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी माननीय SP सर, देवरे सर यांनी आम्हाला आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे गोपनीय बातमीदारांना आम्ही सतर्क केले। गोपनीय बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची एक टीम निवडली आणि सापळा लावला की मुक्ती हातीमध्ये एका ट्रकमध्ये दारू अवैध प्रकारे येणार आहे आणि ती दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर होणार आहे। त्याप्रमाणे टीमच्या सदस्यांनी आपले 4 वेगवेगळ्या छोट्या टीम तयार केल्या। एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला। व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपसात कम्युनिकेशन ठेवलं। जवळपास 1 तास सापळा लावून दिलेल्या माहितीप्रमाणे एक ट्रक आला। त्या ट्रकमधून छोट्या गाडीमध्ये माल ट्रान्सफर होत असताना ट्रक पकडण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये एक या टाईपच्या गुन्ह्यांमधला सराईत आरोपी पकडण्यात आलेला आहे आणि दोन्ही वाहनाचे चालक आहेत। एकंदर 30 लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यात एक मोठा ट्रक आहे, 2 छोटे वाहनं आहेत। त्याच्यानंतर जवळपास 5 लाख रुपये किमतीची रॉकेट या कंपनीचे देशी दारूचे बॉक्स मिळालेले आहे। जवळपास 124 बॉक्स दोन्ही वाहनांना मिळालेले आहेत आणि 3 आरोपी अटक आहेत। याचा तपास चालू आहे। या गुन्ह्यामध्ये आम्हाला धुळे पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत देवरे सर, SP माननीय श्री अजय देवरे सर, आमचे DPO माननीय श्री संजय बांबळे साहेब आणि तालुका पोलीस स्टेशनचे PSI राठोड आणि DB टीमचे सर्व सदस्य तसेच जनरलचे सर्व अंमलदार यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन हा गुन्हा उघड केलेला आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।